नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आज थोडं प्लॅन आहे आपला, आपण बाहेर चाललो ते तुम्हाला पुढे दाखवतोच. बघू शकता नजारा आपला. तर आपल्यासोबत आपले 2 साथीदार आहेत. एक आपला राजू, एक आपली कुत्री आहे. ऊन बघा किती आहे मित्रांनो, खूप ऊन आहे. तर या वाटेने आपल्याला जायचं आहे मित्रांनो. ही जी वाट आहे ती आपली गुरांचं गावंड आहे मित्रांनो. याला देखील काय बोलतात कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आमच्याकडे तर माच बोलतात त्याला. हे भाताचे वगैरे जे पेंड्या असतात, आता भात कापणी वगैरे पण झालेली आहे मित्रांनो. तर ते भात वगैरे जे जोडल्या जातात त्याच्यानंतर जे आपण गुरांसाठी पेंडे म्हणून हे बोलतो त्याला, ते वरती डालण्यासाठी ते बांधलेलं आहे मित्रांनो. तर असंच आपल्याला पुढे जायचं आहे. हे जे झाड आहे मित्रांनो, या झाडावर ना पोपटाची डोली आहे, याच्यावर पोपट वगैरे पण खूप असतात. आवाज वगैरे पाखरांचा वगैरे पक्ष्यांचा वगैरे तुम्हाला येतच असेल मित्रांनो. नजारा बघू शकता का वाटतोय, खूप छान दिसतंय मित्रांनो. ऊन पण खूपच आहे आता. आणि हे जे तुम्हाला काटेरी झाड दिसतंय मित्रांनो, हे तिसलीचं झाड आहे. तर हे देखील झाड खूप औषधी आहे मित्रांनो. हे झाड आपण जे आपले मसाले आहेत त्या मसाल्यांमध्ये आपण तिखट म्हणून यूज केला जातं ह्याची फोडं तिसलीची. तर तुमच्याकडे करतात की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. ते देखील यूज केलं जातं. असे देखील तुम्ही मसाल्यामध्ये टाकू शकता किंवा फोडणीमध्ये पण टाकू शकता, पण ते खूप तिखट असतं. असंच आपल्याला पुढे जायचं आहे. पक्ष्यांचं बघू शकता किती किलबिलाट, खूप सारे पक्षी वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने ओरडत आहेत. बघू शकता आता जे शेती वगैरे करत नाही मित्रांनो, त्या ठिकाणी आता प्रत्येकजण आपापल्या गावी बघू शकता काजूची वगैरे बोला, कलमांची बोला लागवड वगैरे करतात. शेती तर आता खूपच प्रमाणात कमी झाली आहे. कोण जे ठराविक आहेत गाववाले तेच करतात शेती.
मित्रांनो, हे जे झाड आहे तुम्हाला दिसते बघा, हे आपण निंगडीचं झाड बोलतो याला. तर ह्या झाडाचं हे पण झाड खूप औषधी आहे मित्रांनो. अदरवाईज जर का कोणाला खाज वगैरे उठत असेल किंवा अंगावर काही इन्फेक्शन वगैरे झाले असेल तर हे गरम पाण्यामध्ये ह्याचा तुम्ही पाला देखील टाकू शकता. कारण हे कडू असल्यामुळे त्याच्याने जे अंगावरचं काही इन्फेक्शन असेल ते देखील बरं होतं मित्रांनो. तर आपल्या अशा कोकणामध्ये खूप गोष्टी आहेत की त्या गोष्टी काही जणांना तर अजून त्याचा काय उपयोग केला जातो किंवा झाडाबद्दल काहीच माहीत नाही. तर ह्या हे जे झाड आहे ते देखील आपल्या इकडे यूज केलं जातं आणि खूप गुणकारी झाड आहे मित्रांनो. ते एकदा नक्कीच तुम्ही करून बघा, खूप छान रिझल्ट येतात त्याचे देखील. तर असंच आपलं सरळ जायचं आहे पुढे. कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मित्रांनो. गवत वगैरे पण बघू शकता. तर असं आपल्याला सरळच जायचं आहे. गवत पण खूपच आहे, रानात शक्यतो कोणच जात नाही मित्रांनो. आता हे बघू शकता, जे तुम्हाला मागाशी दाखवलंच औषध म्हणून. तर ह्या पानांना देखील ओळखाय झालं तर मित्रांनो बघू शकता पानं वगैरे कसे आहेत. आपल्या कोकणात तर खूप ठिकाणी खूप सापडलं जातं आणि त्याचा वास देखील घेतला मित्रांनो, घेतला तर तो एकदम असं कडवट वास येतो. हे बघू शकता, शेती सोडल्यानंतर जे शेतामध्ये केल्या जाते लागवड ती म्हणजे कलमांची असो किंवा काजूंची असो, प्रत्येकजण आपापली लागवड करतात. या साईडला शेती सोडण्याचं कारण म्हणजे मित्रांनो डुकरांचा खूप त्रास आहे. त्याच्यामुळं खूप सारे लोकांनी शेतीपासून आता वंचित आहेत. माकडं पण खूप त्रास देतात. बघू शकता कळमांची बागायत वगैरे. आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे आंब्याचं झाड देखील दाखवलं आहे मित्रांनो. त्याच्यावर वीज पडून बघू शकता पूर्णपणे त्याचे नुकसान वगैरे पण झाले बघा. पूर्ण सुकले. खूप जुनं झाड होतं. कमीत कमी मित्रांनो 50-60 वर्षापूर्वीचं ते झाड होतं. आता पुनर्जीवन करायला बोललात तर तुम्हाला देखील माहीत आहे त्याला काय त्रास असतो आणि किती मेहनत असते. काजूचे झाड लावलं तर मित्रांनो त्याला पाणी नाही घातलं तरी काय फरक पडत नाही, पण कलमाच्या झाडाला खूप जपावं लागतं. जसं ज्या पद्धतीने आपण एखाद्या लहान मुलाला जपतो त्या पद्धतीने त्या झाडाची सेवा करावी लागते. बघू शकता कळमांची बाग आहेत.
आपल्या गावामध्ये बोला किंवा कोकणामध्ये बोला तर खूप सारे तुम्हाला बागे दिसणार. तर मित्रांनो, ह्या कळमांचेच बागा आहेत वगैरे, कळमा आणि काजू. कोकणामध्ये खूप प्रमाणामध्ये जर कोणतं फळ मिळत असेल किंवा कोणतं फळ देतं तर मित्रांनो ते माझ्या हापूस आंबा. तर आता सर्व गवत वगैरे पण खूप आहे, झाडे वगैरे पण खूप आहे. काही दिवसांनी ते देखील साफ केल्या जातील. हे तुम्हाला असं काहीच कुठेच गवत वगैरे दिसणार नाही. थोडं शेतीची कामं असल्यामुळे त्यांच्याकडे कोण अजून लक्ष देत नाही. तर ते देखील होतील 15-1 दिवसामध्ये. ते सर्व देखील साफसफाई केल्या जाईल. निसर्ग बघू शकता. अजून आपल्यासोबत 2 मेंबर वाढलेत मित्रांनो, बघू शकता आपले मेंबर्स. कालू, कोकणामध्ये म्हटलं तर मित्रांनो प्रत्येकाची, अशा आपल्या गावामध्ये कोणाची बाग येत नाही असं बोलायला नको मित्रांनो. प्रत्येक घरपट प्रत्येकाची बागायत आहे. काजूची बोला, कळमांची बोला, नारळीची बोला, सुपारीची बोला. देखील मिळत नाही तेवढं. आणि हे जे झाड आहे ना मित्रांनो, हे आपण चालत वगैरे असेल ना तर कपड्यांना खूप प्रमाणात चिपकून राहतं. तर या झाडाला काय बोलतात कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. ऊन बघू शकता मित्रांनो, ऊन खूप आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. थंडी देखील तेवढ्या प्रमाणात आहे, त्याच्या दुप्पटीने ऊन देखील आहे. आणि संध्याकाळचं थंडीचं बोललं तर मित्रांनो, तुम्ही संध्याकाळी बाहेर पण पडू शकत नाही, एवढी थंडी असते. एकदा 6 वाजले की खूप प्रमाणात थंडी असते. तर असंच आपल्याला पुढे जायचं आहे सरळ. तर हे आहे मित्रांनो बोंडीचं झाड, तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे. तर आपल्याला ते बिबवा पाहिजे होतं. हे जे दिसत आहेत ना हिरवेसारखे, ते आपल्याला पाहिजे होते औषधासाठी. तर त्यासाठी आलं, बघूया आपल्याला किती सापडतं. वरती तर आहेत, कुठे कुठे पिकले देखील, ते देखील आपण पाडूयात. आणि खाली जे पडलेले असतील ना ते देखील आपण घेऊयात, पडलेले उचलूयात. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला किती मिळालेत. मागील व्हिडिओमध्ये आपण आलो तर आपल्याला नव्हती मिळालेली, तर आता मिळालेत. आहेत खूप सारे, पण अजून कच्चे आहेत मित्रांनो. तर आपल्याला जेवढे पाहिजे होते पिके नॉर्मली जे तयार आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवतो किती मिळालेत.
तर पहिलं आपण टिपून घेऊयात जे काय मिळालेत त्यांना. खूप औषध आहे मित्रांनो. हे बघू शकता. आपण काय आणलं नाही म्हणजे त्यामध्ये आपल्याला काढायला देखील आहेत, पण असे लांब खूप आहेत, काढायला पण मिळत नाही आहेत. बघू शकता. तुम्हाला दाखवतो आपल्याला किती सापडले. तर बघू शकता मित्रांनो. हे बघा, हे खाल्ल्या जातं मित्रांनो. आणि हे असं जर खाल्लात ना तर घशाला जवळ एकदम थोडं हे होतं, खवल्यासारखं होतं, म्हणजे घसा आपला कोरडा पडतो. तर ह्याला खायचं असेल तर मित्रांनो, ह्याला हे जे त्याचं बोंड आहे ते तुम्ही भाजून खाऊ शकता, किंवा उन्हामध्ये 4 ते 5 दिवस जर सुकवलात ना, कडक वगैरे झालं, त्यानंतरही देखील खाऊ शकता. त्याच्याने तुम्हाला काय असं हे होत नाही. पण जर का तुम्ही असं खाल्लात ना तर आपल्या घशाजवळ थोडं त्रास होतो. तर तुम्ही भाजून खाल्लात तर याची चव पण खूप छान लागते. आणि हे तर माहीत आहे कशासाठी यूज केलं जातं. ह्याला आमच्याकडे BBA म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. बघू शकता, मागील व्हिडिओमध्ये आपल्याला खूप कमी मिळालेले होते, पण आज आपल्याला मिळालेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे देखील ह्यांना काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि हा मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघू शकता आपल्याला किती मिळालेत, किती सारे. मित्रांनो, इथे देखील बघू शकता तुम्ही. हे बघा ना, याला हरडं बोलल्या जातात. हे बघू शकता. तर ह्याचा उपयोग म्हणून तुम्ही कलर बनवण्यासाठी पण होतो मित्रांनो. आणि लहान मुलांची जे गुट्टीचं सामान असतं ह्याच्यामध्ये पण हा उपयोग केला जातो, उघडून पाजल्या जातं लहान मुलांना. तर ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत मित्रांनो, एक हारडा आणि एक बालहारडा. बालहारडा हारडाच असतो, पण हे तयार होऊन ते खाली पडलेले आहेत. तर ते कोवळं असतं, त्याला काढून ते सुकवलं जातं आणि मग त्याला उघडून ते लहान मुलाला पाजलं जातं मित्रांनो. आणि हे देखील विकत घेतलं जातं. तर त्याचंही देखील किलोच्या हिशोबाने किंवा पायलीच्या हिशोबाने घेतला तर त्यालाही देखील 40 रुपये 30 रुपये भाव आहे. खूप लोक घेऊन जातात ते. आणि जे बालहारडा बोलतो मित्रांनो, ते खूप लय महागत, ते तर खूपच महाग जातं. तर ते पायली काहीतरी 350 ते 400 रुपये किलो आहे त्याची. पण ते आता मिळत नाही मित्रांनो, ते तुम्हाला सापडणार मेच्या एंडिंगला ते मिळतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. बघू शकता जंगल सगळं.
ऊन खूप असल्यामुळे आपण थोडं सावलीत थांबलेलं आहे मित्रांनो इथे. तर तिथला नजारा देखील बघू शकता. उन्हात नाही आणि गवतातनं देखील चालायला जमत नाही, बघू शकता.